सण असो, वाढदिवस असो किंवा अचानक गोड खायची इच्छा झाली तरी पहिलं नाव डोक्यात येतं ते म्हणजे गरमागरम रसा गुलाबजाम. बाहेरून हलके सोनेरी, आतून मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे परफेक्ट गुलाबजाम घरी बनवणं खूप जणांना कठीण वाटतं. कधी ते कडक होतात, कधी फुटतात, तर कधी पाकात व्यवस्थित रसच भरत नाही. परंतु काळजी करू नका. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बाजारात मिळतात तसे स्पंजी आणि रसाळ गुलाबजाम कसे बनवायचे तेही झटपट ते दाखवणार आहे. परफेक्ट पाक कसा असावा, गोळे मळताना किती मऊ मळायचे आणि तळताना गॅसची फ्लेम किती ठेवायची, या सगळ्या पण महत्त्वाच्या टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर हाय हॅलो नमस्कार, तुमचे सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. गुलाबजाम बनवण्याकरता मी इथे गिट्सचे प्रीमिक्सचे पॅकेट्स वापरते आहे. ह्या पॅकेटवर दाखवल्याप्रमाणे ह्यामध्ये 40 गुलाबजाम बनतात. हे 200 ग्रॅमचे पॅकेट आहे. खूप जण विचारतात घरचं चांगलं की मिक्सचं, तर आज आपण बघूया की ह्या मिक्सपासून पण बाजारसारखे परफेक्ट गुलाबजाम कसे बनतात. हे पॅकेट उघडताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मिक्स अगदी ताजं असावं. एक्सपायरी डेट नक्की चेक करा. आता आपण हे मिक्स एका भांड्यात काढून घेऊया. यात आधीपासूनच मावा पावडर, मैदा आणि बाकी सर्व साहित्य बॅलन्स प्रमाणात असतं. त्यामुळे बिगिनर्ससाठी ही पद्धत खूप सोपी आहे. आता पॅकेटमध्ये लिहिल्याप्रमाणे मी इथे 120 ml दूध घेतलेले आहे. तुम्ही दुधाच्या ऐवजी पाणीसुद्धा घेऊ शकतात. दूध किंवा तुम्ही पाणी वापरणार असाल तर दोन्हीही आपल्याला रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे आणि थोडं थोडं घालायचं आहे आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात असू द्या, पाणी किंवा दूध थोडे थोडे करूनच आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचे आहे. आणि पाणी किंवा दूध घालताना आपल्याला ते मळायचे नाही आहे, फक्त पाणी किंवा दूध आपल्याला थोडे थोडे करून घालायचे आहे. सुरुवातीला जरी हे सैल दिसत असलं तरी त्याला थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचे आहे. नंतर ते व्यवस्थित सेट होते. 15 ते 20 मिनटं आपण हे झाकून ठेवलेलं होतं. 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हलक्या हाताने सॉफ्ट असा मी गोळा मळून घेतलेला आहे. थोडेसे तूप टाकून आपण हा गोळा सॉफ्ट असा मळून घेतलेला आहे. बघा, गोळा ना खूप कडक हवा ना खूप सैल, अगदी असा सॉफ्ट आणि स्मूथ, हाताला चिटकणार नाही पण दाबल्यावर हलका बसला पाहिजे. खूप मळायचं नाही जास्त मळलं तर गुलाबजाम कडक होऊ शकतात. फक्त हलक्या हाताने एकत्र आणायचं आणि मळायचं. आता आपण साखरेचा पाक कसा करायचा ते पाहूया. पॅकेटवर दाखवल्याप्रमाणे मी इथे 600 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 600 ml पाणी घेतलेलं आहे. त्यानुसारच आपण प्रमाण घेतलेलं आहे. आता फास्ट गॅसवर साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचं आहे. मोठ्या गॅसवरती आपल्याला साखर आणि पाणी छान खळखळ असे उकळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान असे उकळलेले आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे. म्हणजे पाक योग्य कन्सिस्टन्सीचा बनतो. तो जास्त कडक किंवा पातळ होत नाही. तो हातावर घेऊन देखील आपण चेक करू शकतो. हाताला थोडासा ऑइली किंवा चिकटपणा जाणवतोय म्हणजे पाक तयार झालेला आहे. आता आपण झाकून ठेवूया. आता आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात. पॅकेटवर दाखवल्याप्रमाणे याचे 40 गोळे तयार होतात, परंतु तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोळे तयार करू शकतात. साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी बनवू शकता. अशा पद्धतीने क्रॅक न जाता गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे सर्व गोळे मी तयार करून घेतलेले आहेत. आता लगेचच आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. गुलाबजाम तळण्यासाठी तुम्ही तूप किंवा तेल दोन्हीपैकी काहीही वापरू शकतात. तळण्यासाठी तेल किंवा तूप अति जास्त गरम कडकडीत नसावं, अगदी सॉफ्ट असं गरम असावं आणि त्यामध्ये एक एक आपल्याला गुलाबजामचे गोळे सोडायचे आहे आणि एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हे तळायचे आहे. सुरुवातीला एकसारखे अशा पद्धतीने हलवत राहायचे आहे, जेणेकरून सर्व बाजूने एकसारखा कलर गुलाबजामला येईल आणि सर्व बाजूने एकसारखे तळले जातील. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला एकसारखे सर्व गोळे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही तयार केलेल्या गोळ्यांमध्ये जर क्रॅक दिसत असतील तर थोडंसं दूध घालून मऊसर पुन्हा एकदा मळून घ्या आणि जर सैल वाटत असेल तर अगदी चिमूटभर मिक्स वरून भुरभुरा. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण गोळा जितका मऊ
तितके गुलाबजाम आतून स्पंजी आणि रसाळ होणार. आणि एकदम लो फ्लेमवरती आपल्याला अशा पद्धतीने सारखे हलवत आपल्याला सगळ्या बाजूंनी गोळे छान तळून घ्यायचे आहे, जेणेकरून एकसारखा कलर येईल. आता मी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि संपूर्ण तेल निथळून घेतलेले आहे. आणि पाक एकीकडे गरम आहे आणि ह्या गरम पाकामध्ये आपण लगेचच हे गुलाबजाम टाकणार आहोत. अशा पद्धतीने बाकीचे देखील मी सर्व गुलाबजाम तळून घेत आहे आणि लगेचच आपल्याला ते पाकामध्ये ॲड करायचे आहे. पाक देखील हलकासा कोमट आहे, जास्त कडकडीत असा गरम नसावा. पाक हलकासा गरम घेतल्यामुळे लगेचच तो आतमध्येपर्यंत मुरतो. गुलाबजामचे गोळे तेलात सोडताना अगदी हलक्या हाताने तेलामध्ये सोडायचे आहे आणि हलक्या हाताने हळूवारपणे आपल्याला ते खालीवर करत सर्व बाजूंनी छान तळून घ्यायचे आहेत. तळताना गॅसची फ्लेम लोवरतीच ठेवा, जेणेकरून आतपर्यंत सर्व गुलाबजाम व्यवस्थित तळले जातील. जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर आतून गुलाबजाम कच्चेच राहतील आणि बाहेरून फक्त कलर येईल. आणि हलक्याच तेलात हलवत राहा, जेणेकरून गुलाबजामला सुंदर सोनेरी असा रंग येईल. वा, बघा ना किती सुंदर सोनेरी रंग आलेला आहे. ना खूप डार्क ना खूप फिकट, अगदी मार्केट स्टाईल असा कलर आलेला आहे. इथे घाई करायची नाही आहे, जेणेकरून गुलाबजाम आतून पूर्णपणे शिजते. अशा पद्धतीने सर्व गुलाबजाम मी तयार करून घेतलेले आहे आणि पाकामध्ये रात्रभर मुरण्यासाठी ठेवले होते. आता इथे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने गीट्सचे प्रीमिक्स वापरून आपण झटपट असे मऊ रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे गुलाबजाम तयार केलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुम्ही येणाऱ्या सणांसाठी, होळी किंवा नवीन वर्षाची सुरुवात, गुढीपाडव्यासाठी असे गुलाबजाम नक्की तयार करून बघा. 100% परफेक्ट बनतील. फक्त मी सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा आणि कसे झाले कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पोहोचेल. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.